ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मृत्यू प्रकरणात दुपारी 4 वाजता पालवे कुटुंबियांची पत्रकार परिषद होणार। पती अनंत गर्जेसह कुटुंबियांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका। पालवे कुटुंबीय अनेक खुलासे करण्याची शक्यता। अनंत गर्जे हा पंकजा मुंडेंचा पीए। आक्षेपार्ह फोटो असलेला टी शर्ट घालून ट्विट करत कुणाल कामराची RSSवर टीका। तर आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर पोलीस कारवाई करतील, बावनकुळेंचा इशारा। मी शब्दाचा पक्का, बारामतीमध्ये काम करून दाखवलं। मात्र काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात आणि त्यांची शहरच भकास आणि घाण असतात। अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार जबाबदार नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला। तिजोरीच्या चाव्या कोणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच आहे, विकासाची काळजी करू नका। कोल्हापुरातील प्रचार सभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना डिवचलं। भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला। छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री नगर परिषद निवडणुकीतील प्रकार। उमेदवारी अर्ज मागे घेत आनंद ढोकेंचा भाजपात प्रवेश। महायुतीमध्ये वरिष्ठांच्या आदेशानंतरही फोडाफोडी सुरूच। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। मनमाड नगर परिषदेतील वॉर्ड क्रमांक 10 चे उमेदवार नितीन वाघमारे यांचं निधन। निवडणूक पुढे ढकलली जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष। मुंबई आणि बॉम्बे संदर्भात मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। IIT नावात येईल बॉम्बे तसंच ठेवलं, मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं। केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्यासंदर्भात आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीने 15 दिवसांची मुदतवाढ मागितली। आज निर्णय येण्याची शक्यता। अयोध्येतील राम मंदिरावरील शिखरावर ध्वजारोहण संपन्न। पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रामलल्लाची आरती। देशभरातील 8000 विशेष पाहुण्यांची उपस्थिती। राम मंदिरावरील धर्मध्वज सत्यमेव जयतेचा उद्घोष करेल। हा केवळ ध्वज नसून भारताच्या सभ्यतेचं प्रतीक आहे। कित्येक पिढ्यांचे घाव आज भरले गेलेत। ध्वजारोहणाच्या वेळेस पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। पाहिलेल्या स्वप्नापेक्षाही अधिक सुंदर आणि भव्य मंदिराची उभारणी। अशोक सिंघल यांच्या लढ्याला खऱ्या अर्थाने यश। राम मंदिराच्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये मोहन भागवत यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती सुप्रीम कोर्ट शुक्रवारी अंतरिम आदेश देणार। बांठी आयोग आणि घटनापीठाच्या निर्णयापुढे न जाण्याच्या निवडणूक आयोगाला सूचना। 159 शहरांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा। कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींसंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठक। खासदार श्रीकांत शिंदेंसह नगरविकास सचिव असीम गुप्ता उपस्थित राहणार। इमारतीमधील नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष। पुण्यातील अपघात सत्रानंतर आता आणखी एका मार्गावरती वाहतुकीमध्ये वेगमर्यादा निश्चित। कात्रज बायपास मार्गावरील भूमकर चौक ते नवले ब्रिजपर्यंत 30 किमी स्पीड बंधनकारक। पोलिसांचं पत्रक जारी, आदेशाचं पालन न केल्यास कडक कारवाई केली जाणार। माओवाद्यांचे महाराष्ट्र व छत्तीसगड मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र। शरणागतीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ द्या। पत्रातून माओवाद्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 2000 तर चांदीचे दर 4500 रुपयांनी घसरले। सोनं GST सह प्रतितोळा 1,28,750 रुपयांवर तर चांदी 1,64,228 रुपये प्रति किलो। मुंबईमध्ये भटक्या श्वानांना खाद्य घालण्यास बंदी। लहान मुलं नागरिकांवरील हल्ले टाळण्यासाठी शासनाची खबरदारी। भटक्या श्वानांना खाद्य दिल्यास दंड। नगरविकास विभागाचे आदेश। इथिओपियाच्या हेली गुब्बी ज्वालामुखीचा 10,000 वर्षात पहिल्यांदाच उद्रेक। उद्रेकामुळे अवकाशामध्ये 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती राखेचा मोठा लोट उडाला। तर एक दुर्मिळ नैसर्गिक घटना असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं। इथिओपियात ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतात राखेचं प्रचंड मोठे ढग। हवाई वाहतुकीवर परिणाम। दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नईमध्ये एअर इंडियासह इंडिगो, अक्सा आणि एअरलाइन्सची अनेक विमान उड्डाणं ही रद्द। छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलमध्ये ओळख लपून महिलेचा 6 महिने मुक्काम। चौकशीमध्ये महिलेच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड आणि पाकिस्तानातील त्याच्या भावाच्या खात्यांमधून मोठ्या रकमा येत असल्याचं समोर। खोटे आधार कार्ड, UPSCची बनावट निवड यादीही हस्तगत। ठाण्यात उद्या सकाळी 9 वाजल्यापासून 27 नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीसाठी काही भागात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद। भारतीय महिला क्रिकेट
कबड्डी संघानं दुसऱ्यांदा विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं. अंतिम सामन्यामध्ये 35-28 अशा फरकानं चायनीज तैपे संघावरती मात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून खेळाडूंचं अभिनंदन. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.